निघालेले आहे सोनोग्राफी करायला। तर बघा तुम्ही, मी चाललेले आहे बारामतीला। लई इतका जीव वैतागलाय ना हे ट्रीटमेंट, पैसे चालले पण कुठं पण याय नाही। आणि त्याच्यात तुम्हाला सांगते आमची कंडिशन पण नाही तरी पण आम्ही करायला ॲडजस्ट करतात कसं का होईना। पण कधी देवाला घेऊन यायची काय माहिती, देव आहे का नाही त्याच्यावर शंका वाटते मला। तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा। आणि आमची ऐपत आहे त्याच्यापेक्षा जास्त चाललेत पैसे आणि ॲडजस्ट पण होय नाही आम्हाला। तर काय करायचं, बंद करायचं म्हणजे परिस्थिती अशी आहे की आपण परिस्थितीपेक्षा जास्त व्हायला आहे। चला बघूया आता काय होतं। फ्रेंड्स तुम्ही ही आम्ही आलो होतो हॉस्पिटलला, सोनोग्राफी सांगितली होती त्यासाठी। तर ह्यांनी काय केलंय, मी घरी नाश्ता बनवते म्हणलं तर बनवू दिलं नाही, गडबडीनं आणलंय मला। आणि मला डॉक्टरांनी पदार्थ खायला नाही सांगितलेले डाळीचे, तरीसुद्धा ह्यांनी हो का इथं गाडी थांबवली। माणसांना समोर वस्तू आल्यावर खाऊच वाटते ना, घरी करते म्हणलं पण त्याचं त्यांना नको वाटलं। चला तर आता मी आलेले आहे नवनाथ वडापाव, प्रसिद्ध वडापाव आहे बारामतीतला, ते खाण्यासाठी। रंग कसे घेतात ते ब्ल्यू कलरचे शर्टवाले तेच आहेत। बिला चटक आहे वडापावची, त्यांनाच खावं वाटते, जाता येतं थांबव म्हणते। पण मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे डाळीचे पदार्थ शक्यतो टाळायचे, म्हणून मी खायचं टाळते। पण हे काय सुधरत नाहीत, सिरियस घेत नाहीत, मरणाचे पैसे जातात तुका दवाखान्यात आले घेऊन। तुम्ही बघा हां, सांगितलं पण एक गोष्ट ऐकाय तयार नाहीत। तर आता मी पण वडापाव खाते। बघा चेहरा बाहेर आल्यावर वेगळा दिसायला, घरात वेगळा दिसतंय। तर खाते आता मी वडापाव। चला फ्रेंड, अशा पद्धतीने वडापाव खाऊन झालेला आहे, आता आम्ही निघालो। फ्रेंड बघा रस्त्याच्या कडेला किती झाडे लावलेले आहेत। पूर्ण बारामतीत अशा पद्धतीने रोडच्या कडेला झाडे आहेत, जिथे नाही तिथं पण आता सगळीकडे झाडे लावलेली आहेत। चॅनलला सबस्क्राईब करा।